नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पंढरपूर स्पेशल झणझणीत बाजारी आमटी। बाजारी आमटी योग्य पद्धतीने आणि घरच्या साहित्यात झक्कास तर्रीबाज कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। बाजारी आमटीची अशी खासियत आहे की ही आमटी खूप साधी, सरळ आणि करायला खूप सोपी आहे, परंतु या आमटीची चव अप्रतिम अशी लागते। मी या व्हिडिओमध्ये अगदी मोजके साहित्य आणि मुख्य तेवढेच मसाले आणि डाळी वापरलेले आहेत। ही बाजारी आमटी खरी करकम स्पेशल आहे, परंतु पंढरपूरमध्ये सुद्धा खूप आवडीने खाल्ली जाते आणि घरामध्ये भाज्या नसतील तर तुम्ही या पद्धतीने बाजारी आमटी बनवू शकता। रेसिपी खूप साऱ्या टिप्स सोबत शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। बाजारी आमटी बनवण्यासाठी इथे मी तूर डाळ घेतली आहे 4 चमचे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे पिवळी मूग डाळ आणि 1 चमचा इथे मी उडीद डाळ घेतली आहे। उडीद डाळ 1 चमचा घ्यायची कारण की ती चिकट असते। आता या डाळी आपण कुकर मध्ये काढून घेऊयात। इथे जे मी डाळीचं प्रमाण सांगितलं आहे त्या डाळीच्या प्रमाणात 4 ते 5 माणसाला पुरेल या प्रमाणात बाजारी आमटी बनवून तयार होते। तर आता या डाळी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। तर हे बघा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घेते। डाळीच्या वर 1 ते 2 इंच येईल एवढंच पाणी टाकायचं आहे। आता यामध्ये टाकूयात 1 चमचा तेल, म्हणजे डाळी मऊसूत शिजल्या जातात। आणि आता कुकरचं टोपण लावून मध्यम आचेवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर होतोय तोपर्यंत बाजारी आमटीसाठी लागणारं वाटण आपण वाटून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 इंच खोबऱ्याचा तुकडा खिसून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याचं टोपण लावून आपण याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर न करता। तर हे बघा मी जाडसर असं याला वाटून घेतलेलं आहे। पहिलं वाटण आपलं वाटून तयार आहे। आता आपण दुसरं वाटण करून घेऊयात। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 चमचा भर तेल टाकून घेतलं, त्यात मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ स्लाइस चिरून घेतले आहेत ते टाकून घेतलं। आता त्याला थोडंसं मऊ होऊ देऊयात आणि मऊ झाल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो उभा पातळ स्लाइस करून टाकून घेतलेला आहे, त्याला सुद्धा आपण चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। तर हे बघा आता टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ झालेला आहे। आता मी त्याला एका प्लेट मध्ये काढून पूर्ण थंड करून घेते। तर हे बघा 4 ते 5 मिनिटांनंतर आपला कांदा आणि टोमॅटो चांगला थंड झालेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून याची बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे बघा मी बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे। आता आपली दोन्ही वाटणं तयार आहेत। आता आपण डाळ शिजले का ते पाहूयात। तर हे बघा कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन पूर्ण वाफ घालून घेतलेली आहे आणि डाळी मस्त मऊसूत शिजलेल्या आहेत। आता त्याला आपण 2 ते 3 मिनिटे फक्त असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे बाजारी आमटी खूप छान होते। आपली डाळ तयार आहे, वाटण तयार आहेत। आता आमटी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी एका कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेऊयात 1 चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये टाकून घेऊयात पाव चमचा हिंग। हिंग टाकून झाल्यानंतर आपण जे आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण केलं ते टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। या वाटणामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे याला सतत हलवत आपण परतवून घ्यायचं आहे, नाहीतर तळाला लागू शकतं। आता यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं जे दुसरं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। तुम्ही तेलामध्ये फोडणी देताना कढीपत्ता वापरा, माझ्याकडून टाकायचा राहिला त्यामुळे मी आता थोडासा परतून घेतलेला आहे आणि याला सतत हलवत आपल्याला ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं लागू शकतात। तर हे बघा मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात 2 चमचे घरगुती काळं तिखट। काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता। 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे, खूप छान टेस्ट येते। आणि पाव चमचा हळद वापरलेली आहे आणि या मसाल्याला सुद्धा चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे कलर आणि चव खूप छान येते बाजारी आमटीला। तर हे बघा मस्त असं चांगलं वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊयात 2 चमचे गरम पाणी टाकायचं आहे। तर ही ट्रिक नक्की ट्राय करा, गरम पाणी अगोदर टाकायचं आणि मग नंतर डाळी वापरायच्या, म्हणजे आपल्या डाळीच्या कोणत्याही
भाजीचा रंग पांढरासर असं दिसत नाही, अगदी लाल भडक असं आपल्या भाजीला रंग येतो आणि चवसुद्धा खूप छान येते। तर हे बघा मी सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये जे आपण शिजवून घेतलेल्या डाळी आहेत ना, त्या सगळ्या डाळी आपण टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर पाहू शकता तुम्ही बघा कलर खूप छान आलेला आहे। तर बाजारी आमटी ही घट्ट नसते, अगदी पातळ भाजी असते पण एकसंध असते, त्यामुळे यामध्ये आपण टाकून घेऊयात 1 मोठा ग्लास गरम पाणी। कोणत्याही रस्सा भाजीला आणि आमटीला कधीही गरमच पाणी वापरायचं, म्हणजे त्याची चव आणि रंग खुलून येतो। तर ही भाजी अजून मला दाटसर वाटत आहे, त्यामुळे मी अजून यामध्ये 1 मोठा ग्लास गरम पाणी ओतून घेतलेला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे, एकसंध भाजी झालेली आहे। आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। कट पाहू शकता खूप छान आलेला आहे। 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून टाकायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि याला आपण मिक्स करून घेऊयात। तर हे बघा आता फुल गॅसवरती मी याला 1 उकळी काढून घेतलेली आहे आणि याला अजून एकदा मिक्स करून घेते। तर काय होतं, डाळी असल्यामुळे असा फेस वरती येतोच, त्यामुळे जशी आमटी आपली शिजेल तसा हा फेस आपोआप जिरला जातो। आणि आता या बाजारी आमटीला आपण 7 ते 8 मिनिटं दणकून कमी गॅसवरती शिजवून घेऊयात, म्हणजे हा फेस जिरला जाईल, कलर खूप छान येईल। तर हे पाहू शकता मस्त अशी आपली बाजारी आमटी बनून तयार झालेली आहे। यावरती टाकून घेऊयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही याचं स्ट्रक्चर पाहू शकता, कलर अप्रतिम असा कट आलेला आहे, झणझणीत चमचमीत अशी आपली बाजारी आमटी बनून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता बाजारी आमटीची थिकनेस आणि एकसंध होते या पद्धतीने केल्यानंतर, आणि बघा कलर अगदी मस्त असा आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली आमटी अगदी लाल भडक अशी दिसत आहे, पांढरसर अजिबात दिसत नाही। तर ही बाजारी आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या, बाजरीच्या, मक्याच्या भाकरीसोबत कुस्करून भाकरी यावरती ही आमटी टाकून खाऊ शकता, भन्नाट अशी लागते। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली ही। आणि हो, अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी आवडतील तेही मला सांगा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्सला जरूर शेअर करा। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।